जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। उदगाव येथे चारचाकीला आग, इंधन टाकीचा स्फोट, 7 जण बचावले। उदगाव तालुका शिरोळ येथील औद्योगिक वसाहतीजवळ रविवारी दुपारी एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागून इंधन टाकीचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत वाहनातील 7 जणांना वेळेवर बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील मोनाली पाटील या आपल्या कुटुंबियांसह नुरसेवाडी येथे दर्शनासाठी गेल्या होत्या। दर्शन आटोपून ते सांगलीकडे जात असताना उदगाव येथील बाह्य वळणावर त्यांच्या 7 सीटर वाहनाच्या इंजिनमधून अचानक धूर व ज्वाळा निघू लागल्या। याच वेळी वाहनाचे ब्रेकही निकामी झाले। घटनेची गंभीरता ओळखून रस्त्यावर जात असलेले भाजप नेते सावकार मादनाईक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले। त्यांनी जीवाची पर्वा न करता वाहनाचे दरवाजे उघडून चालकासह 3 महिला व 3 मुलांना सुरक्षित बाहेर काढले। दरम्यान सर्वांना बाहेर काढल्यानंतर काही क्षणातच वाहनाच्या इंधन टाकीचा मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण वाहनाला आग लागली। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली। मात्र अवघ्या 15 मिनिटात वाहन पूर्णपणे जळून खाक झाले। या प्रसंगानंतर सावकार मादनाईक यांनी संबंधित कुटुंबासाठी स्वतःची गाडी उपलब्ध करून देत त्यांना सुरक्षितपणे कोल्हापूर येथे पाठवले। त्यांच्या धाडसी व तत्पर मदतीमुळे 7 जणांचे प्राण वाचले। जागृत जनमत न्यूज चॅनलसाठी उदगावहून शिवाजी नंदीवाले।